लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदान आणि आज आहे 20 तारीख. याच क्षणाची आतुरतेने सर्व वाट पाहत होते. त्या विषय आज 20 तारीखचा दिवस उजाडलेला आहे आणि हिंगोली येथील उभाटा गटाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार रुपालीताई पाटील आहेत. त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आपल्यासोबत ताई आहेत. ताई, काय सांगाल, आज आपण मतदानाचा हक्क बजावलेला आहे? आज खरं म्हणजे एक लोकतंत्रातला उत्साहाचा दिवस आहे आणि प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे मतदान बजावण्याचा आणि त्यांनी तो हक्क आज जनजागृती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. मी सगळ्या बूथवर फिरते तर मोठ्या प्रमाणात बूथवर गर्दी आहे आणि प्रत्येक जण मतदानासाठी लवकर घराच्या बाहेर पडलेला आहे आणि जनजागृती खूप चांगल्या प्रमाणात झालेली आहे की प्रत्येकानं मतदानाचा अधिकार बजावलाच पाहिजे. तो आपला अधिकार आहे. लोकशाहीला बळकट करण्यासाठी लोकशाहीचा हा मोठा उत्सव मानला जातं, तर प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. यासाठी आपण लोकांना काय आवाहन करणार? म्हणजे माझं मतदान मागतानाच होतं की प्रत्येकाने तुमचं एक मत तुमच्या भविष्यासाठी महत्वाचं आहे, तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी महत्वाचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे असं मी प्रत्येक वेळेस सांगतच होते आणि महिलांनी विशेष करून उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांचा आहे आणि एक महिला उमेदवारी दिल्यामुळे तर मला वाटतं की जास्त प्रमाणात महिला घराच्या बाहेर आज पडलेल्या दिसत आहेत. निश्चित तर हे मोठा उत्सव आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. निश्चितच यामध्ये महिलांना बऱ्याच 50 वर्षानंतर महिलांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे निश्चितच माझा विजय हा निश्चित आहे, असं रुपालीताई पाटील यांनी सांगितलं आहे. हो नाही